ठाणे महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना सुलभ आणि दर्जेदार आरोग्य सेवा उपलब्ध करून देण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या नागरी आयुष्मान आरोग्य मंदिराचे उद्घाटन उत्साहात पार पडले. प्रभाग क्रमांक 21 मधील या आरोग्य केंद्राचे उद्घाटन भाजप आमदार संजय केळकर यांच्या हस्ते करण्यात आले असून नगरसेवक सुनेश जोशी यांच्या विशेष प्रयत्नातून हा उपक्रम साकार झाला आहे. कार्यक्रमाला स्थानिक नागरिकांची मोठ्या संख्येने उपस्थिती लाभली होती. तसेच महापालिकेचे अधिकारी आणि आरोग्य विभागातील कर्मचारीही यावेळी उपस्थित होते. यावेळी बोलताना आमदार संजय केळकर यांनी सांगितले की वाढत्या शहरी लोकसंख्येमुळे नागरिकांना त्यांच्या परिसरातच प्राथमिक आरोग्य सुविधा मिळणे अत्यंत गरजेचे आहे. या आरोग्य मंदिरामुळे तपासणी, उपचार आणि आरोग्य सल्ला सहज उपलब्ध होणार आहे. या केंद्रामध्ये नियमित तपासण्या, महिला व बाल आरोग्य सेवा तसेच प्रतिबंधात्मक आरोग्य मार्गदर्शन दिले जाणार आहे. या उपक्रमामुळे ठाणे शहरातील आरोग्य व्यवस्थेला मोठी बळकटी मिळणार असून नागरिकांनी या सुविधेचा लाभ घ्यावा असे आवाहन करण्यात आले. भारतीय जनता पार्टीचा 46वा स्थापना दिवस आहे आणि या चांगल्या मुहूर्तावर आज संबंध या नौपाडा विभागामध्ये ठाणे महापालिका आणि दिवाळी मेडिकल सेंटर विद्यमान आहे. आदरणीय मोदीजींच्या संकल्पनेमध्ये जे नागरी आरोग्य आयुष्यमान मंदिर जे अपेक्षित आहे त्याची आज या ठिकाणी सुरुवात झाली आहे. महापालिकेच्या माध्यमातून विविध ठिकाणी नागरिकांच्या सोयीसाठी त्यांची आरोग्य सेवा त्या ठिकाणी उपलब्ध केली आहे. त्यांना मी 64 ठिकाणी जवळजवळ ही केंद्र आत्ता कार्यरत आहेत आणि या नौपाड्यासारख्या भागामध्ये देखील मध्यवर्ती ठिकाणी हे केंद्र सुरू होणं हे निश्चितपणे या सगळ्या नागरिकांसाठी उपयुक्त आहे. मला निश्चित खात्री आहे की या आरोग्य केंद्राचा या भागातील नागरिक जो आहे तो जास्तीत जास्त फायदा घेतील आणि या ठिकाणी डॉक्टर हितेश आणि या सगळ्यांनी जे प्रयत्न केले त्यांची जागा देण्यापासून त्या ठिकाणी सर्व्हिस देण्याकरता देखील या ठिकाणी ही सगळी मंडळी उपलब्ध राहणार आहे. तर ही एक सेवाभावी अशी भावना आहे आणि त्या माध्यमातूनच ही जागा उपलब्ध झाली आहे आणि त्यामुळे महापालिका आणि यांच्या संयुक्त विद्यमाने हे नागरी केंद्र जे आहे ते निश्चितपणे पूर्णपणे आरोग्य सेवा देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे.